ताईंनी माझा परिचय त्यामुळे जे काही राहिले किंवा माझ्या जन्माचा परिचय नाही करू मी या क्षेत्राकडे कसा वळा महाराष्ट्राचे म्हणजे आईचे आईच्या संस्काराने आणि हा प्रवास करत असताना मी जीवनात 22 त्याच्यानंतर आपण काही याच कामासाठी जन्माला आलो असं नाही, असं वाटलं. कशासाठी जन्माला आलो आणि शिवाय माझा जन्म दिवाळीच्या खुशी इंद्रेणीच्या तिरी झालेला माझा मोठा झाला, सगळे संस्कार झाले असं एक मनानं वाचताना आमच्यात कुणी म्हणजे गाव जरी जवळ असलं आपल्याला कदाचित वाटेल पण तिथं पिकत नाही, निसर्गाचा नियम आहे. जसं आळंदीतून मला आळंदीच्या पंचकृषीतल्या लोकांना फार कमी फार मोजके लोक असायचे रामबाबा पण आम्ही ज्ञानेश्वरी वाचता 11 महिने असे आम्ही 4-5 दिवस वाचली पण चिंतन कुठलाही ग्रंथ ज्ञानेश्वरीचं चिंतन हा विषय ठरला कुठल्या ज्ञानेश्वरीचंच काही कुठल्याही ग्रंथाचं किंवा पुस्तकाचं आपल्या समग्र जीवनाचं चिंतन असतं की आपण नेमकं आपलं जीवन कशासाठी काय केलं पाहिजे, बांधन काय आहे, साधन काय आहे याचा विचार करणं कुठल्याही ग्रंथात काय सांगितलं याच्यावर मनन चिंतन करणं, त्याचा शोध करणं, त्याच्यावर विवेक करणं म्हणजे खरं आणि मी उलट त्या काळात महाराजांना त्यावेळेस नकारात्मक हे पहिलं जग शहाणं करा की तो लढा लढे माझी हा सोडा म्हणजे तुम्ही हा लढा लढण्यापेक्षा तुम्ही जगाला असं शहाणं करा की त्या माध्यमातून आज जर आपण ज्ञानेश्वरी पाहिजे ज्ञानेश्वरीचा एका सांगण्यात मी ज्ञानेश्वरी लिहितोय म्हणजे तो भ्रम होतो, कदाचित तो भ्रम पाहितो. मी ज्ञानेश्वरीचा अनुवाद करतो. ज्ञानेश्वरी ही आज 700 वर्षापूर्वी लिहिलेली आहे. त्यातली भाषा ती यादवकालीन भाषा आजच्या काळात अवगत नाही कुणाला पाहिजे. मग आजच्या काळात कुठल्या भाषेत ते शब्द ते गद्य रचना करून फक्त आज मांडतो. ज्ञानेश्वरीचा अनुवाद करतोय. माझं ज्ञानेश्वरीच्या कुठल्याही ओव्याचं फारसं पाठांतर करतो. पण महाराजांनी मला त्या काळात सल्ला दिला की नाही मी लिहायला सुरुवात करावी तुमच्या पाठीशी आहे. एवढा एकच शब्द घेतला. मी पहिल्या 5 ओव्यात 13 दिवस पाठ पाडत त्याच्या आधी त्या काळात कारखाना चालवतो. म्हटलं आपणच मराठी काही इंग्रजी येत मराठी शिकावं, मराठी काही कम्प्युटरवरच त्याचा अनुवाद करायला लागलो. म्हणजे मला ती पानं फाडण्याचा विषय टाळला आणि मी जो सुरुवात केली तर त्या अशा परिस्थितीत आज जवळपास 16व्या ग्रंथाचा अनुवाद झालेला आहे. तसा 18 अध्यायाचा माझ्या 3 आवृत्त्या झाल्या स्वतःची. पण असे जाता महाराजांचा सहवास झाल्यामुळं कमी मिळत असल्यामुळे त्यांच्याशी आज कमी हे असल्यामुळे तिथे एक गिराम सर म्हणून एका शाळेत शिक्षक होते. महाराज शिक्षक वारकरी संस्थेचे विद्यार्थी आहेत, कीर्तनकार आहेत. मी त्यांच्याकडनं काही पाठ व्यक्त करतो कारण मला ज्ञानेश्वरी प्रचंड पाठ आता ती प्रचंड भाषेचा यासाठी वापरतो की 2 दुसऱ्या ज्ञानेश्वरी ते दवा ते वेळी तव असे शब्द आढळतात. म्हणजे त्या काळातले शब्द मी तो सुद्धा मी पाठभेदात ती ओवी. आता पाठभेद म्हणजे अर्थपाठ वेगवेगळे आणि अपपाठ होणारे पाठ म्हणजे विरुद्ध अर्थ निघणारे. जसा की आपण म्हणतो की एकाच अर्थाचा विरुद्ध अर्थ पाडे आणि अपाडे. पाडे म्हणजे सदृश्य आणि अपाडे म्हणजे त्याच्या उलट विलक्षण. आज जर साधं दिसत असेल तर साध्याच्या विरुद्ध म्हणजे ऐश्वर्य संपन्न. आज ऐश्वर्य संपन्न असेल तर त्याच्या उलट तत्व असतं. जसं पाडे अपाडे आधीच्या शब्दांनी काही गोळ काही झालेले आहे. त्याचप्रमाणे काही
तर धर्मपीठाचे तेच अधिकारी तेच लिहून ठेवू शकत होते अचूक. मग अचूकतेनं मग ही जबाबदारी शेवटी येऊन कोणावर पडली सर्वसामान्य भक्तावर. त्यांची श्रद्धा होती माऊलीच्या विचारावर, त्या भावंडावर किंवा एकूण त्या विचारावर त्यांच्या दिशेने येऊन पडली. आणि पण त्यांना राजाश्रय नाही. तसं आज महाराजांना मला राजाश्रय नाही. राजाश्रय मिळालं तर आंदोलन करण्याची किंवा ही पायपिटी करण्याची इथं त्याच्यावर येऊन बहस करण्याची काही गरजच लागणार नाही. म्हणजे त्यावेळेला एकतर त्यांना राजाश्रय मिळाला नाही, कारण त्यावेळेला जे धर्मपीठांना मान्य होतं त्यालाच राजाश्रय. आता इथं अनुकूलता आहे धर्मपीठ राजाश्रया, त्यांना ते अनुकूल आहे म्हणून जो आज काही जो प्रकार वाढलाय घुसखोरी अमुक तसा वाढलाय. पण आता आपला तो विषय नाही. तर आपण इकडे पाहतो कुठला भेद, जसं की अशी अन्वयाचे आधार, जात्याचे आधार, म्हणजे जात्य असा शब्द पाहिजे. तर जात्य म्हणजे काय, तर तो ज्ञानेश्वरी उभी आहे अमनयाचे आधार. अन्वयाचे आहे म्हणजे अमनय म्हणजे वेद. सरळ सरळ एकच अर्थ होतो. आता अन्वय म्हटल्यावर सुद्धा वेद होतो, पण अन्वय म्हटल्यावर अनुक्रम सुद्धा होतो. अन्वयात दोन अर्थ मिळतात. म्हणजे बरेच वेळेला कसं होतं की एका शब्दाची मराठी असो, संस्कृत असो, भाषा कुठली असो, अनेक अर्थ असू शकतात. अमनय म्हटल्यावर वेद वेदाविषयी कुठला अर्थ निघत नाही, पण अन्वय म्हटल्यावर वेदही होतो, अनुक्रम सुद्धा. आता जात्य म्हणजे नाटक किंवा तुम्हाला जो अधिकार प्राप्त झाला त्या अधिकारापर्यंत जात्याचे अनुक्रम, याच्या अनुसरणानं जो तुम्हाला प्राप्त झाला. आणि जातीचं म्हटल्यावर जातीच्या नुसार वेदाने सांगितलेले म्हणजे पुन्हा ती सनातनी पूजा आहे की ज्याच्यावर संतांनी खऱ्या अर्थानं प्रहार केला. सगळ्यांनी ज्याच्यावर प्रहार केला, त्याच्यानंतर महाराज असतील, गाडगे बाबा असतील, यांनी तर प्रखर केला. त्यामुळे आज उलट काही लोक म्हणजे मला इतकी संख्या वाटते, बऱ्याच वेळेला वारकरी संप्रदाय त्या दोन संतांना मान्यता दिली, कारण त्यांनी सरळ सरळ आघात केला म्हणजे जास्त. आता वारकरी संतांनी जे केलं ते भागवत संप्रदायाला अनुसरून ईश्वराला आणि आपल्या पुराणांना मानून जणू काही की त्याच्यात कसा बदल करता येईल, आपल्याला मोड कसा देता येईल, त्यातून चांगलं कसं म्हणजे उचलून दोन्ही काढावा अशा प्रकारे आपल्या ते संतांनी केलं. आता आपण आज चिंतन करताना हा बाकीचा आपण थांबून चिंतन करताना ज्या लोकपूर्व पहिल्या 84 ओव्यांचा आपण मागोवा घेणार आहे. आणि नंतर शेवटच्या जे 90 बदलायचे त्याचा एक आढावा. आणि खऱ्या अर्थानं पहिला भ्रम सर्व उपस्थितांच्या मनातला काढून टाकतो. मी करतोय हे काही प्रवचन नाही तुमच्याबरोबर, हा तुमच्याबरोबर संवाद साधतो. कारण प्रवचन एक तो अधिकारचा पण नाही, व्यक्ती असावा. मी अजून स्वतःला अनधिकारी समजतो. मला जोपर्यंत गुरु आज्ञा होत नाही, आपण म्हणतो ना की गुरु आज्ञा होत नाही, तू आता सांगायला निघ आहे. तशी गुरु आज्ञा कसं झाली तर ज्ञानेश्वरीच्या उपवासाचं आपण सर्वजण एका भ्रमात अडकून पडून त्याचाच उदो फार करतात. काय उदो करतो की ज्ञानदेवांनी मराठीत केली ज्ञानेश्वरी, मराठीत केली, माय बोली मराठीला दर्जा मिळवून. पण मराठीत का केली याच्या मागच्या कारणाकडे जायचं. तर ह्या कारणाकडे जाणं हे ज्ञानेश्वरीचं पहिलं सुरुवाती की ज्ञानदेवांनी ती मराठीतच काढली. बरं, ज्ञानदेवांनी काय केली, निवृत्तीनाथ असताना निवृत्तीनाथांनी सांगितलं की नाही आता निवृत्तीनाथचे नाथपंथी म्हणजे पंथ. आता इथं निवृत्तीनाथांनी हा एक संगम साधलाय, वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय. तो दोघांनी नाथांना कडून जणू काही की जो वारसा मिळाला, पण तो त्यांना एकत्र करता येत नव्हता. म्हणून त्यांनी अनुमती दिली, खुलेपणा दिला निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना. तो हा विषय व विषय जणू काही की एकत्र म्हणजे कसे आणायचे कसे सांगायचे तुझा. बरं, हे ज्ञानदेवांना का सांगितलं तर म्हणजे त्या सोपान देवाला का ना सांगितलं तर ज्ञानदेवांचा अधिकार निवृत्तीनाथांना माहीत होता. पहिला आपण लक्षात. अशा माहीत असलेल्या अधिकारी व्यक्ती